या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात आरोग्य सेवेचा महायज्ञ। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आरोग्य सेवेचा महायज्ञ आमदार विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवार यांच्या वतीनं 16 नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठ येथील महावीर मंगल सांस्कृतिक मंगल कार्यालयात मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ आयोजित करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार, तपासण्या तसेच मोफत आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे। शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, डोळ्यांचे आजार, हाडांचे विकार, पोटाचे व मूत्रविकार, दंतचिकित्सा, त्वचारोग, कान, नाक, घसा अशा विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती आयोजक प्रवीण दर्गो पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। आरोग्यदायी समाजासाठी या महायज्ञ सर्वांनी लाभ घ्यावा आणि तो यशस्वी करावा असं आवाहन आयोजक प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवाराकडून करण्यात आलं। या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अमर पुदाले, गुरुनाथ निंबाळे, सचिन कुलकर्णी, मोहन क्षीरसागर, श्रीशैल सास्तूर, रवी अतनुरे, श्रीनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। जन आरोग्य योजनेच्या मार्फत आपण पुणे आणि सोलापूरतील काही डॉक्टरांचा संच एकत्र करून आदरणीय विजयकुमार देशमुख पालक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यावेळी दिवाळी असल्यामुळे काही डॉक्टरांचा त्या ठिकाणी उपस्थिती कमी असल्यामुळे त्या डॉक्टरांनी सांगितले की आपण दिवाळीनंतर आणि वाढदिवसाच्या नंतर आपण नोव्हेंबरमध्ये त्याला चांगल्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळू शकतो। त्यामुळे डॉक्टरांचा संच एक 100-150 लोकांचा संच तो त्या जनआरोग्य योजनेमार्फत या ठिकाणी 15 तारखेला आपल्या मंगल कार्यालयामध्ये महावीर मंगल कार्यालय येथे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि सोलापुरात या योजनेचा जर फायदा बघितला तर ही प्रथम वेळा ही सोलापुरात ही योजना आपण राबवतो आहोत। तर याच्या अगोदर सगळे आरोग्य शिबिर झाले, पण महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ही प्रथम मला वाटतं ही पहिल्यांदा ही योजना या ठिकाणी आपण राबवू लागलो। तर या योजनेमध्ये असं आहे, तर ही योजना अगोदर होती प्रधानमंत्री योजनेमध्ये 5 लाखापर्यंत या योजनेमध्ये त्या पेशंटला आपण त्या ठिकाणी 5 लाखांचा तो जो पुरवत होतो त्या आता त्या 5 लाखाचा निधी दुप्पट करून तो 10 लाखापर्यंत हा निधी त्या पेशंटपर्यंत आपण उपलब्ध करून या जन आरोग्य योजनेमार्फत आपल्या ठिकाणी करतो। तर ती योजना अगोदर 5 लाखापर्यंतच होती, त्या फडणवीस सरकारने या ठिकाणी तो वाढवून 10 लाख केला आणि त्याचा दुपटीनं खर्च या ठिकाणी निर्देशक केलेले। तर तो या ठिकाणी सोलापुरात प्रथमतः त्या 24 डिसीज या 24 डिसीज म्हणजे 24 रोग या ठिकाणी ते उपलब्ध या ठिकाणी 1300 रोग आणि होते नामांकित होते अगोदर, पण आता तेच सूचित करून 2600 या ठिकाणी ते रोगाचा इलाज या ठिकाणी होऊ शकतो। त्यामध्ये प्रथमतः कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, जठर आतडे, प्लास्टिक सर्जरी, जडीत, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, नेत्रचिकित्सा, कृत्रिम अवयव उपसर्गी उपचार, सांधे प्रत्यारोपण, मानसिक उपचार व इतर अनेक या रोगावर उपचार या ठिकाणी होणार आहेत। तर या योजनेअंतर्गत नेत्र डोळ्यांचं ऑपरेशन या ठिकाणी होत नव्हतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन, तर आपण काय केलं, मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी पण आपण या ठिकाणी उपलब्ध करून हाही रोगाचा निदान व्हावं या उद्देशाला तोही केलेला आहे। त्या ठिकाणी काही जिल्हा आपल्या शिवाजी सर्वोपचार रुग्णालयाकडून आपल्याला काही चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत आपल्याला या ठिकाणी होत आहे। तर दिव्यांगांना किंवा चष्मा वाटप वगैरे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत आहेत। त्यासाठी आपल्याला त्यासोबतच आपण या ठिकाणी आयुष्यमान भारत जो कार्ड आपण हे केलेला आहे तो सुद्धा योजना आपण या ठिकाणी केलेला आहे। यासोबत सर्वांनी सोलापुरातील नागरिकांनी गोरगरिबांना याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे। त्यासोबत सोलापुरातील प्रभाग 8 सोडून इतरही ठिकाणच्या लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असं मी आयोजकांना त्यांना मी या ठिकाणी सूचित करतो। आदरणीय शहरोत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख पालक यांच्या हस्ते हा उद्घाटन हा सोहळा होणार आहे। त्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित किरण मालक देशमुख आहेत आणि राजशेखर हिरोप आहेत, प्रकाशजी माले आहेत, मेंगाडे आहेत, असे सोलापुरातील म्हणजे आमच्या प्रभाग 8 मधील
ते सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहे. आणि त्यावेळी सभागृह रुग्णालय जे आहे त्यांच्याही प्रत्येक हॉस्पिटलचे प्रमुख जे डॉक्टर आहेत तर आधार सुपर स्पेशालिटीचे प्रायव्हेट लिमिटेड आधार हॉस्पिटल आहे, अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी आहे, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे डीन स्वतः जयकर साहेब त्याच दिवशी उपस्थित आहेत, डॉक्टर चळूपकर हॉस्पिटलचे डॉक्टर कासलेवाल आहेत आणि रघोजी आहेत रिजवान हॉस्पिटल, असे अनेक म्हणजे मार्कंडे आहेत ते जे नामांकित हॉस्पिटल या ठिकाणी सोलापुरात आहेत ते सगळ्यांचे प्रमुख डॉक्टर जे आहेत त्या ठिकाणी व्हिजिटसाठी आणि त्या ठिकाणी उपचारासाठी त्या तपासणीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स, पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 9423 59 12 59, 80 87 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर.